सगळ्यांना दंडवत प्रणाम. तर ही आहे माझी सकाळची गडबड जेव्हा मी टिफिन वगैरे बनवत असते तेव्हाची. आणि महत्त्वाचं म्हणजे आज आहे शिवण्याच्या स्कूलमध्ये पालखी. आता व्हिडिओ थोडासा उशिरा येतो आहे. त्याचं कारणसुद्धा तसंच आहे, कारण शिवण्य आणि सर्व त्या दोघीसुद्धा आजारी आहेत. त्याच्यामुळे मला व्हिडिओ एडिटिंगला वेळच नाही मिळाला. त्याच्यामुळे व्हिडिओ थोडासा लेट येतो आहे. तर सकाळी शिवण्या आणि बाबा म्हणजे दोघंही 7:35ला घराच्या बाहेर पडतात. 7:30 ते 7:35पर्यंत. कारण 7:45ला शिवण्याची स्कूल असती आणि बाबासुद्धा तिला सोडून पुढे तसेच ऑफिसला जातात. आणि 7:30 वाजता मला शिवण्याला साडी घालून तयारसुद्धा करायचं आहे अजून. आता माझी इथं चालू आहे डब्याची गडबड दोघांचीसुद्धा. जे की टिफिन असतील दुपारचे किंवा सकाळचा ब्रेकफास्ट असेल, सगळं घरून बनवून द्यावं लागतं. शिवण्याला तर ऑलमोस्ट 2 टिफिन असतातच, पण बाबांनासुद्धा तसंच द्यावं लागतं मला. मस्त माझी इतकी गडबड असते ना सकाळची, खरंच काही विचारू नका. म्हणजे सुचत नाही आहे, अगदी अशी हातातली कामं गळून पडतात असं होतं. आणि ह्यात जर मग सर्वज्ञ उठली तर सगळ्या कामाचा गोंधळ होतो. पण आज तर तसं काही झालं नाही. अजून तर ती उठली नाही आहे. शिवण्या उठली, तिचं बऱ्यापैकी आवरले आणि शिवण्याच व्हिडिओ शूट करते. कारण तिला आवरून द्यायचं होतं स्कूलमध्ये, म्हणून ती म्हणत होती आई मी व्हिडिओ घेते म्हणून. आणि मग मी डबे वगैरे सगळे भरून ठेवले. नाश्त्यासाठी आज आमच्याकडे होता साबुदाण्याची खिचडी बनवली. ते अजून गॅसवरती वाफ होते, म्हटलं तोपर्यंत बाकीची कामं उरकून घेऊया. आणि सकाळची म्हणजे जितकी फास्ट कामं उरकल ना, जितकी गडबड करेल किंवा 2चे 4, 4चे 8 हात म्हणलं ना तरी कमी पडतात. आणि एक एक गोष्टी काहीतरी राहूनच जातात. म्हणून मी बऱ्यापैकी गोष्टी संध्याकाळी ज्या आहेत सकाळी लागणाऱ्या त्या वरती काढून ठेवत असते, म्हणजे सकाळी विसरायला नको किंवा गडबड व्हायला नको म्हणून. आणि बऱ्यापैकी मी व्हिडिओमध्ये तुम्हाला बोललेसुद्धा की मी सकाळचं रुटीन एक दिवस तुमच्यासोबत शेअर करेन. पण काय होतं, सकाळची गडबड असते त्याच्यामुळे सकाळचं उठलं की मोबाईल हातात घेऊन शूट करायला अजिबात वेळ नसतो. म्हणजे मोबाईलच हातात घेत नाही आहे मी जोपर्यंत हे घराबाहेर पडत नाही तोपर्यंत. आणि जो माझा डेली ब्लॉग आहे तो तिथून पुढे स्टार्ट होतो. मी संध्याकाळचं रुटीन एकदा व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर केले मी मागच्या व्हिडिओमध्ये. असं सकाळचासुद्धा एक दिवस नक्की करेन. आणि ही जी तयारी आहे ना तर ती मी रात्रीच करून ठेवली होती. जे काही तिचं मेकअपचं वगैरे सगळं सामान आहे, साडी वगैरे मी रात्री बाहेर आणून टेबलवर सगळं व्यवस्थित सेट करून ठेवलं होतं. जवळजवळ मला 11:15 11:30 वाजले होते रात्री हे सगळं करेपर्यंत. पण सकाळची गडबड व्हायला नको आणि कपाटात जाऊन वाजवलं की मग सर्वज्ञ उठेल म्हणून. आता स्वयंपाक झाला होता, नाश्ता अजून बनतो आहे, गॅसवरती वाफ होतो साबुदाणा. म्हणून म्हटलं लगेच आपण तोपर्यंत शिवण्याचं आवरून घेऊया. मस्ती तिला साडी घातली. आता ही साडी तिला 2 वर्षापूर्वी आम्ही मामाच्या लग्नामध्ये घेतली होती. घेतानाच थोडीशी मोठी साईज घेतलेली, त्याच्यामुळे ती व्यवस्थित बसते. आणि अशा रेडीमेड साड्या असल्या ना की आपल्याला घालायला पण पटकन बरं वाटतात मुलांना, म्हणजे जास्त वेळ वगैरे जात नाही आहे याच्यामध्ये. तर पटकन मी तिला साडी वगैरे घातली, तिचे छान हेअरस्टाईल वगैरे करून दिली. तिचे केससुद्धा थोडेसे लांब आहेत त्याच्यामुळे छान हेअरस्टाईल बसते तिची. आता तिचा छान आंबाडा वगैरे घालून दिला, पुढून पण थोडेसे असे मस्त पीळ लावून पिना मारल्या आणि एकदम मस्त अशी ती तयार झाली होती. आता सगळीच गोष्ट आली, वारीचं डेकोरेशन म्हणजे. आणि त्यात म्हणजे ती थोडीशी आजारीच आहे बरं का अजूनसुद्धा, त्याच्यामुळे म्हणजे तिला ताप येत होता आणि त्यामुळे ती थोडीशी अशी विकनेस तिला जास्त आला आहे. कारण तिला बारीक ताप येतो आहे, सर्दी खोकला असं आहे. बाबा उरकून बसले होते. अजून माझा चहासुद्धा गॅसवर उकळतो आहे. पण शूट घ्यायला कॅमेरा एकाच ठिकाणी लावून ठेवला आहे, त्याच्यामुळे सगळीकडे नाही फिरवत आहेत. ही सकाळची गडबड असते माझी, म्हणून मी शूट घेत नाही आहे. आता शिवण्याला वगैरे तयार करायचं आहे, तो भाग वेगळा, त्याच्यामुळे आज जरा जास्तच गडबड आहे माझी. छान तिचा मस्त मेकअप वगैरे करून दिला. आता मेकअप म्हणजे मी काही जास्त हिला लावत नाही, फक्त मॉइश्चरायझर लावलं आणि जी आपली पावडर असते ना कॉम्पॅक्ट पावडर ती लावून थोडीशी लिपस्टिक आणि काजळ लावून घेतलं मी तिला. आता लिपस्टिकचा पण विषय असा झाला आहे की ह्या कंटिन्यू म्हणजे वापरत असतात ना तर ती पूर्ण अशी तुटल्यासारखी झाली आणि मला काही नवीन घ्यायला वेळ नाही आहे. आणि घेतली तर या काही ठेवणार नाही आहेत, म्हणून मी पण थोडंसं ज्या मागं घेते की बाबा असू दे, जेव्हा संपेल तेव्हा घेऊ असं असतं. कारण ज्यांच्या घरात मुली आहेत ना त्यांना हा प्रॉब्लेम नक्कीच माहीत असेल किंवा ते हे प्रॉब्लेम फेस करत असतील. घरात कुठलीच गोष्ट नीट राहत नाही, मोस्ट ऑफ मेकअपची. कारण मेकअपची कुठलेच प्रोडक्ट व्यवस्थित राहतील असं नाही जर घरात मुली असतील तर. ते काजळ असो, पावडर असो, लिपस्टिक असो, याचे सुरगुडे असे काही सुरू असतात ना घरात, काय विचारू नका. स्कूलमधनं आलं की आई मेकअप करल, म्हणजे जी सर्वज्ञसुद्धा आणि शिवण्यासुद्धा कुठं कुठं लावतील काय सांगता येत नाही आहे. छान मस्त असं तिचं आवरून दिलं. जास्त काही हेवी तिला गळ्यातलं वगैरे मी अजिबात घातलं नाही आहे, कारण तिलासुद्धा कॅरी करायला म्हणजे बरं पडावं म्हणून. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या स्कूलसुद्धा होती, बऱ्यापैकी लेक्चर होणार होते, टाईम टेबलनुसार तिचे बुक्स वगैरेसुद्धा द्यायचे होते. त्यामुळे तिच्या पाठीवरती दप्तरांची बॅग असणार होती, हातात स्कूलचा टिफिन आणि साडी. आता ती कसं म्हणजे सांभाळणार आहे देव जाणे. मस्त असा बेल्ट वगैरे घालून घेतला. जे काजळ आहे ना तर ते मी त्यांना पॅकिंगचं वगैरे नाही वापरते, जाई काजळ असतं ना लहान मुलांचं, तर तेच काजळ मी तिला लावते आणि मी सुद्धा तेच वापरते जर वापरायचं असेल तर.
आणि आमच्या मॅडमचा मस्त असा फायनल लूक तयार झाला आहे. मी तो पुढे फोटोसुद्धा लावते, तुम्ही सांगा मला कशी दिसते ती. खूप छान दिसत होती, एकदम गोड. आणि एवढी गडबड झाली की फोटो व्हिडिओ काढायला वेळच नव्हता. आता माहिती आहे संध्याकाळी दुपारी माघारी येईपर्यंत बऱ्यापैकी अवतार बिघडलेला असणार आहे, पण गडबड एवढी असते, बाबांना पुढं जायचं असतं, एकतर पाऊस चालू आहे. म्हटलं ठीक आहे आता असू दे, राहू दे फोटो वगैरे. आणि तिचा पण काही म्हणजे तिची पण काही इच्छा नव्हती फोटो वगैरे काढायची, म्हणून म्हणलं ठीक आहे. मस्त आवरलं छान, दोघे पण स्कूलला गेले. आणि आतमध्ये सर्वज्ञसुद्धा उठून बसले की ते आवाज देते मला आई आई म्हणून. पण म्हटलं ठीक आहे, आता हिला जर साडीत बघितलं ना तर ती इतका दंगा करेल, काही म्हणजे बोलायची सोय नाही आहे. म्हणून म्हटलं हिला जाऊ दे आणि मग मी तिला बाहेर घेऊन येते. म्हणून तिला थोडंसं आज रडू दिलं. पण तसं तर कधी रडू देऊ वाटत नाही आहे, पण हिला जर बघितलं तर तिनं परत अर्धा पाऊण तास दंगा घातला असता. म्हणून म्हटलं आता 10 मिनटं रडलेली मला ती परवडली, म्हणून म्हटलं ठीक आहे थोडी ओरडते. तर आता हे दोघं गेले. आणि तसं तर आज उशीरच झाला होता बरं का, 5-10 मिनटं. तर हे सकाळ सकाळी आवरत बसण्यात वेळ जातो ना. हा माझा मित्तू उठलाय. मित्तून का साडी घातली होती ना मित्तू? हाय म्हण की. आम्ही सायकल खेळायला चाललोय म्हणून. आता सांग, सायकल खेळायची ना? सायकल खेळत शाबू खायचं ना? हा चला, दीदी गेली आमच्या आत्ताच. कशी मैत्रिणीनं माझी सकाळची मज्जा. हे बघ, हे आता खाऊन पिऊन झाले. तिला मी खाऊ घातलं, उठल्या उठल्या पहिला भूक लागली असेल म्हणून. मस्त बाहेर सायकलवर नेलं, खाऊ घातलं, सायकल घरात आणली, खेळली आहे. आणि हे बघ, मांडी घाल, मांडी घालून बस. लावते थांब. आता पिना उचकल्यात. अशी असते बघा माझी सकाळची गडबड. अजून काहीच कामं नाही आहेत, फक्त स्वयंपाक झाला आहे, बाबांचा चिवडण्याचा नाश्ता झाला आहे, दोघे ऑफिसला गेले. आणि आता इथून माझी सुरुवात असते म्हणजे सकाळची घरातली कामं आवरायची. आता थोडंसं आधी वॉकिंग करणार आहे मी, आणि मग नंतर बाकीची कामं करणार आहे, कारण ते राहिलं की मग दिवसभर परत वेळ नाही मिळत. म्हणून हे बघा, हे आमचं वादळ. काय ऑप्शन नाही आहे माझ्याकडे, तो पसारा करू द्यावा लागणार आहे. कारण शिवण्याला जर बघितलं असतं नाही, साडीवर खूप दंगा केला असता. ती उठलेली पण मी तिला बाहेर नाही आणलं, आणि ती पण स्वतःहून नाही आली. तिचं काल काढलीत फोटो वगैरे मी, तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल. तिचीसुद्धा साडी घालून काल छान केलं होतं, पण आज दीदीनं घातले तर मला पण पाहिजे असं म्हणून तिने खूप दंगा केला असता. तर म्हणून तिला लवकर नव्हतं बाहेर आणले, त्यामुळे थोडीशी रडली ती. पण ठीक आहे, म्हणजे नंतर अर्धा पाऊण तास गोंधळ करण्यापेक्षा तेवढी 5-10 मिनटं रडलेली चांगली माझ्यासाठी. हा ना ग? कुठं जायचं घालून? जायचं कुठं? थांबा 1 मिनटं, तिचा मेकअप करायचा, तुम्हाला दाखवते तिचा मेकअप करून. आता इथं आईनं सगळा पसारा मांडून ठेवलेला होता, तो काय अजून उचलला नव्हता मी, त्याच्यामुळे इला तर काय मग सापडल्यासारखं झालं ना. मग लगेच आई मला मेकअप करायचा आहे म्हणून बसली. म्हणजे सगळे टिफिन डबे वगैरे सगळे उचकून ठेवले तिनं, बऱ्यापैकी गोष्टी मी डब्यामध्ये ठेवते. मग हिचा छान असा मेकअप केला आणि पिना वगैरे लावल्या होत्या. बघा कशा आरशात बघते. म्हणजे इतके नखरे असतात काय विचारू नका. छोटीतली छोटी जरी गोष्ट असली ना तर लगेच जाऊन आरशात बघायचं. आता हिला असं वाटत होतं की आई माझे फोटो काढ. म्हणजे अजून आंघोळ नाही काय नाही तरी पण हिचा मेकअप होता. आणि नंतर स्कूलमधलं म्हणजे लिंक आली होती, आणि त्यांचा जो कार्यक्रम होता स्कूलमधला तर तो ऑनलाईन आपल्याला लाईव्ह चालू होता. तसं बघायला पॅरेंटलासुद्धा बघायला अलाउड होतं ते, पण सकाळचं लवकर होतं त्याच्यामुळे काही जाणं झालं नाही. आणि हे जे नाटक आहे ना तर ती छत्रपती संभाजी महाराजांना जेव्हा मुघलांनी कैद केलं होतं तेव्हा असाच वारीचा टाईम होता. ते नाटक त्यांनी सादर केलं होतं आणि खरंच खूप छान होतं. आवाज इतका क्लिअर येत नव्हता, पण छान बसवलं होतं मुलांनी. मग त्याच्यानंतर आता बाकीची कामं माझी सुरूच होती, जसं की फरशी वगैरे पुसायचं. आणि बऱ्यापैकी वेळा फरशी जी आहे ना तर ते मी अशा हाताने पुसून घेते कपड्यांनी. आणि आमचं पिल्लू बघा, म्हणजे नवीन ब्रश आणला आहे ना आईनं तर ते सारखं ब्रश करायचं असतं.
बच्चू माझं सोनं. नंतर मस्त खेळून झालं. मग आमचा कृष्णादादा आला. कृष्णादादाला पण बरं नाही आहे, त्याच्यामुळे तो काही स्कूलला जात नाही आहे. मग माझी देवपूजा वगैरे सगळी झाली होती. छान मस्त उंबरट्यावरती हळदीचं लेपन करून घेतलं होतं. आज छानशी रांगोळी वगैरे काढली होती. म्हणलं आता किती वेळ राहते माहीत नाही, पण काढून तरी घेतली. हे दोघं मस्त असे चिवडा खात बसले होते. यांना चिवडा दिला होता खायला, कारण सर्वज्ञाला आमच्या चिवडा प्रचंड आवडतो. मग कृष्णादादाला पण दिला. दोघं छान मस्त बसले होते. आणि कधीतरच ह्या दोघांचं जुळतं, नाही तर दररोज अशी भांडण असतात. म्हणजे 1 मिनिटसुद्धा ह्या दोघांचं पटत नाही आणि दोघांना एकमेकांशिवाय करमतसुद्धा नाही, असा विषय आहे यांचा. म्हटलं आता गुरुवार आहे तर पटकन चहा बनवून घेते, म्हणून मी चहा बनवला. जास्त तर चहा पित नाही आहे, पण ज्या दिवशी उपवास वगैरे असतो तर त्या दिवशी मी चहा पिते. आणि कुणाकुणाचं असं आहे की चहा प्यायचा जेव्हा भांडं आपण चहाचा हातात घेतो तेव्हा आठवतं की अरे आपल्याला पाणी प्यायचं होतं. तसंच काहीचं माझंसुद्धा होतं. नंतर शिवण्याला स्कूलमधून घेऊन आलो आणि आमची रडारडी का चालू आहे माहिती आहे का? स्कूलमध्ये येताना पाऊस होता, त्याच्यामुळे तिला दीदीकडे एवढं नाही बघता आलं आणि त्या दीदीला मी लगेच रेनकोट घातला होता, त्याच्यामुळे तिला इतकं कळलं नाही. पण घरी आल्यानंतर जेव्हा कळलं की दीदी साडी घालून स्कूलला गेली, जी दंगा सुरू झाला तर तो तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे बघालच की का नाचते ती. आता ती सांगते की कपडे काढ. स्कूलमध्ये घेऊन ये बघा किती दमली, ताप येतोय तिला. औषध पे आता आधी काय तर खान मग औषध पे. काय 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 ताप आहे का बघू तुला? नाही ताप नाहीये. शेवटी नाचून आपटून दंगा करून शिवण्याच्या अंगातली साडी काढून घेतली, स्वतः घातली. तेव्हा आता एकदम खुश झाल्यात मॅडम. बघितलं का? म्हणजे जी गोष्ट आपल्याला बसत नाही आहे तरी आम्हाला दीदीचंच घालायचं असतं. म्हणजे तिचे मी काल फोटोशूट वगैरे सुद्धा केलेत साडी घालून, पण नाही, दीदीनं घातली तीच मला पण पाहिजे असा गोंधळ करून दीदीची साडी घातली. परत तिचं म्हणणं होतं की आई माझे फोटो काढ, पण तिचं इतकं काही जास्त मी आवरलं नाही आहे, कारण शिवण्याला थोडासा ताप आला होता, बरं नव्हतं, त्याच्यामुळे मग तिच्याकडे लक्ष देणंसुद्धा जास्त गरजेचं होतं. तरी निघाली होती आता आरशात बघायला. आणि हे बघा असं बाहेर पावसाचं वातावरण झालं, म्हणजे कंटिन्यू इतका पाऊस येतो आहे काय विचारू नका. तर आजच्यापुरतं इतकंच आणि मी इथंच आज व्हिडिओचा एंड करते. तुमच्याकडे पाऊस आहे का सांगा. आणि हे बघा असे पक्षी ना पावसामध्ये येऊन बसतात आणि बाल्कनीमध्ये घाणसुद्धा तेवढीच करतात बरं का. तर हा प्रश्न पडतो की त्यांना बसू द्यायचं की हाकलून लावायचं हेच कळत नाही आहे. तर असा होता माझा आजचा बिझी आणि धावपळीचा दिवस. आणि आमच्या शिवण्याचंसुद्धा स्कूलमध्ये आषाढी एकादशीचं सेलिब्रेशन छान झालेलं आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि असे जर माझे फॅमिली ब्लॉग तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या छानशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.